रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा 7वा दिवस आहे आणि आज आपण इंदोरीकर महाराजांच्या निवासस्थानी चाललेलो आहे। मस्त की सकाळी 6 वाजता उठून सरपंच मला न्यायला आले, कारण की दिनेश सेठ सहाने कोळवाडीचे सरपंच त्यांना इंदोरीकर महाराजांची तारीख लागत होती। त्यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध असल्या कारणाने त्यांची अशी इच्छा होती की इंदोरीकर महाराजांचं कीर्तन झालंच पाहिजे। त्यामुळे ते मला म्हटले की महाराज तुम्ही आलेच पाहिजे, तुम्ही आल्याशिवाय काही तारखेचं नियोजन होणार नाही। मस्त की आम्ही इंदोरीकर महाराजांच्या घरी पोहोचलो, तेवढ्यात महाराज बाहेर आले आणि चिमण्यांना तांदूळ टाकले। तांदूळ टाकल्याबरोबर चिमण्या चिवचिव करायला लागले। महाराज म्हटले मी आल्याशिवाय चिमण्या तांदूळ खाती नाही। त्याचप्रमाणे मग आम्ही मस्त की आतमध्ये आलो। महाराजांचाही घरातला थोडासा व्हिडिओ घेतला। महाराजांच्या घरी भव्य मातृपितृ कृतज्ञता सोहळा संपन्न होणार होता 6 डिसेंबरपासून, त्याचाही मस्तपैकी व्हिडिओ घेतला। मग आम्ही परत बाहेर आलो महाराजांकडे। मग महाराजांशी थोड्याशा गप्पा मारले। महाराज म्हणत होते मी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत चिमणे चिवचिव करत नाही। त्यांना म्हटलं चला, तांदूळ टाकले आणि चला म्हटलं की चिमणे लगेच चिवचिव करतात आणि लगेच गायींच्या गोठ्याकडे आलो आणि फक्त मी आलो असं म्हटलं की लगेच गायी हुंबारडा देतात। हेच महाराजांचं आणि गायीचं आणि चिमण्यांचं प्रेम पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला। जवळजवळ महाराजांकडे 7 ते 8 गावठी गाया होत्या। मस्त की महाराज सकाळी लवकर उठले की गायांकडे पहिले येतातच। रात्री कितीही उशीर हो, रात्री कितीही उशिरापर्यंत कीर्तन असू, महाराज रात्रीच्या 3 वाजता जरी घरी आले तरी सुद्धा सकाळी पहाटे लवकर 5 वाजता उठून तयार होऊन पहिलं गायांकडे लक्ष द्यायला येतात, म्हणजे येतातच। पहिलं गायांकडे येतात, पहिलं मग नंतर चिमण्यांना तांदूळ टाकतात आणि मगच तारखेचं नियोजन करतात। मस्त की मग महाराज आतमध्ये येऊन बसले, मग तारखेचं नियोजन करायला लागले। मग मला म्हटले की विशाल तुझं काय दुःख नाही? म्हटलं महाराज आम्हाला तारीख पाहिजे पुढच्या महिन्यात। महाराज म्हटले एवढ्या लवकर तारीख भेटत नाहीत। मग म्हटलं करा माझ्यासाठी काहीतरी। तर महाराज म्हटलं आता तू म्हणतो म्हणून काहीतरी केलंच पाहिजे, कारण महाराजांचं ना आमचं जुने संबंध आणि महाराजांचं आमच्यावरती भरपूर प्रेम। मस्त की मग तारखेचं नियोजन लावलं। मग दिनेश सेठ साने यांना म्हटलं चला थोडासा फोटो बिटो काढा। मग आम्ही निघालो, तेवढ्यात किरण महाराजांची एंट्री झाली। मग किरण महाराजांचाही व्हिडिओ घेतला, पण आता त्यांचं काय आमच्याकडे लक्षच नाही। म्हटलं काही हरकत नाही। मग किरण महाराजांचा फोन झाला। मस्त की मग आम्हाला राम राम श्याम श्याम ठोकला। नितीन महाराज गोडसेही त्या ठिकाणी होते, उत्कृष्ट मृदुंगाचार्य होते। मग आम्ही लगेच परत आतमध्ये आलो। मग महाराज म्हटले चला इथं सत्कार करायचा आहे। गणेश भाऊ आले होते, त्यांचाही महाराजांनी सत्कार केला। महाराज कितीही मोठे असले तरी सुद्धा मान सन्मान करायला कधीही हटत नाही। मग महाराजांकडे आम्ही सगळं उरकलं आणि आम्ही रिटर्न आलो। रिटर्न आल्याबरोबर मला फोन आला की आमची रेशनिंगची म्हणजेच तांदळाची गाडी आलेली आहे। मग मंजनाना म्हटलं अहो चावी घेऊन या। मग मंजनाना मस्त की चावी घेऊन आले। मग आम्ही रेशनिंगची गाडी खाली केली। मग घरी आलो। म्हटलं आता उद्या लास्ट डे म्हटल्यावरती आता किती जण रेशनिंग न्यायचे राहिलेत ते पाहिलं पाहिजे। मग त्यांची यादी काढीत बसलो। तोपर्यंत आईसाहेब आमचे गिराईक देत होते। मग नंतर मस्त की जेवण वगैरे झालं आणि आईसाहेबांना मोकार गार लागलं होतं। आई मस्त की डुलत होती। म्हटलं अगं आज एवढं गार नाही, म्हटली लई गार आहे लई गार। म्हटलं काही हरकत नाही। आणि याच ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय, भेटूया उद्याच्या ब्लॉग।